आपण आता महडच्या मंदिरात जवळपास पोहोचलो आहेत. शांत आणि सुंदर असं वातावरण गणपतीच्या मंदिराच्या आजूबाजूला आहे. तर मंडळी आता दर्शनासाठी रांग पाहू शकता किती लांब. काका आईस्क्रीम घेत आहेत. चला तर मंडळी परंपरेनुसार श्रींचे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते आणि रात्री 10:30 वाजता हे मंदिर बंद होते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये महडमधून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आजचा आपला दिवस 3रा आणि आजचा गणपतीचं दर्शन आहे. आपला 7वा गणपती आहे महडचा वरदविनायक. तर आज आपण आलो आहे, आता इथे पोचलो आहे. आत्ताच आम्ही जेवलो पाठी, तेव्हा का आपल्या ट्रॅव्हल्स पण लागलेले आहेत. तर जेवून मग आता आपण जाणार आहोत महडच्या वरदविनायकच्या दर्शनाला, त्याच्यानंतर पालीला. चला तर मग आता महडच्या वरदविनायकचं दर्शन घेऊ. आपण आता महडच्या मंदिरात जवळपास पोहोचलो आहेत. समोरच आता आपल्या गणपतीचा प्रवेशद्वार आहे. तिथून आत जाऊन मग थोडं दर्शन घेऊ आणि मग परत आपल्याला पालीला जायचं आहे. तर मंडळी रविवार असल्यामुळं आज खूपच गर्दी आहे. इकडे दर्शनासाठी खूप लाईन लागलेली आहे मोठी. मंदिराच्या बाहेरचा परिसरही खूप सुंदर आहे आणि शांत आणि सुंदर असं वातावरण गणपतीच्या मंदिराच्या आजूबाजूला आहे. चला दत्त मंदिराकडे हा जाण्याचा मार्ग आहे. श्री दत्त महाराज. श्री दत्त मंदिर. तर मंडळी आता दर्शनासाठी रांग पाहू शकता किती लांब. जवळपास यांना 1 तास तरी अजून जाईल रांगेमध्ये. खूप मोठी रांग लागलेली आहे. तर मंडळी आता आपलं दर्शन झालं आहे आणि आपण चाललो आहे आता पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला. आता आपलं अष्टविनायकची पूर्ण ट्रिप आता एकच गणपती उरला आहे. चला तर मग आता पालीला जाऊया. तर फायनली मंडळी आत्ता आम्ही पोचलो आहे पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. आत्ता वाजलेत 8 वाजलेत आणि आपल्याला आता लगेच दर्शन करून परत मुंबईला निघायचं आहे. त्यामुळे जरा पटापट दर्शन घेऊ आणि आपला परतीचा प्रवास म्हणजे जेवून मग परतीचा प्रवास करायचा आहे. समोरच मंदिर आहे आणि आरती चालू आहे आता मंदिरात.
चला तर मग आता आपल्या गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग आपल्याला घेऊन परत मुंबईच्या वाटेला चला. पालीच्या बल्लाळेश्वर दर्शन. थंडी पण जाम आहे आणि आम्ही आता आईस्क्रीम खातोय. काका आईस्क्रीम घेत आहेत. चला श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे आपलं प्रवेशद्वार. इथून आपल्याला आत एंट्री करायची आहे आणि आरतीचा आवाज येत असला आरती चालू आहे. तर मंडळी, परंपरेनुसार श्रींचे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते आणि रात्री 10:30 वाजता हे मंदिर बंद होते. चला त्या साईडून आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आत्ताच आपलं दर्शन घेऊन आपण आता परत चाललो आहोत. आता जेवण झालं. जेवण आता बनवत असतील काका. तर जेवण झालं की जेवून आपल्याला डायरेक्ट मुंबईला निघायचं आहे परत. आजचा आपला शेवटचा आणि 8वा गणपती पालीचा बल्लाळेश्वर. तर मंडळी, आत्ताच आपलं पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मुंबईला. आपली ट्रिप होती अष्टविनायक. तर आपल्याला या ट्रिपसाठी पूर्ण 3 दिवस लागले. तर ही अष्टविनायक ट्रिप आपल्याला कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण आता एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.